आणि आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या. धुळे बाजार समिती 2 दिवस बंद ठेवण्यात आली, त्यामुळे कांदा उत्पादकांचे प्रचंड हाल होत आहेत. मोठ्या प्रमाणात कांदा आवक झाल्यामुळे वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध नसल्यामुळे व्यवहार बंद ठेवल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. भारतीय आंब्याला जगभरातून मागणी आणि यंदा 40हून अधिक देशांमध्ये आंबा निर्यात करण्यात आला. पण मंडळाच्या नवी मुंबईतील केंद्राकडून अमेरिकेमध्ये 567 टन तर युकेला 1061 टन आंबा निर्यात झालाय. जळगावात भडगाव तालुक्यातील महिंदळे गावातील पाझर तलाव कोरडा पडलाय, त्यामुळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तलावाचं खुलीकरण करून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यात अजूनही 80% कापूस शेतकऱ्यांकडे पडू नये. दरम्यान कापूस साठवून ठेवल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे सरकारनं कापसाला योग्य दर देऊन खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. हवामान खात्यानं पुढील काही दिवसांसाठी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना तुरळक पावसाचा इशारा दिलाय. 30 मे पासून 2 जूनपर्यंत 4 दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. जळगावमध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू झाल्यानं बोगस बियाणं विकून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते. त्यामुळे आता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 4 लाखांचा बोगस बियाणांचा साठा कृषी विभागाकडून जप्त करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरात चढउतार सुरू आहे. त्यात राज्यातही कापसाचे दर नीचांकी पातळीवरती पोहोचलेत. कापसाला क्विंटल मागे 6,500 ते 7,500 हजारांचा सरासरी भाव मिळालाय. कापसाचे दर पुढील काही दिवसात दबावात राहतील असा अंदाज आहे. बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आणि सोयाबीनच्या दरात सध्या चढउतार सुरू असून सरासरी 4,500 ते 5 हजारांचा सरासरी भाव सोयाबीनला मिळतोय आणि पुढील काही दिवस सोयाबीनचे दर दबावात राहण्याची शक्यता आहे. नाफेडकडून हरभरा खरेदी सुरू असून देशभरात 21,28,000 टन हरभरा आतापर्यंत खरेदी करण्यात आला. दरम्यान इतर बाजारपेठेत हरभऱ्याचे दर दबावातच आहेत. हरभऱ्याला क्विंटल मागे 4,500 ते 5,000 रुपयांचा सरासरी दर मिळालाय. खरीप हंगामाच्या तोंडावर बाजारपेठेत मक्याची आवक वाढली आहे. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर आवक वाढली असून मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. मक्याला सध्या सरासरी 1,800 ते 2,100 रुपये सरासरी दर मिळत असून दरम्यान पुढील काही दिवस मक्याचे दर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. देशात तुरीची आवक घटल्यानं बाजारपेठेत तुरीचे दर तेजीत आहेत. आफ्रिका आणि म्यानमारकडून देशात तुरीची आयात केली जाते. मात्र आफ्रिकेत नुकतीच लागवड झाली असून म्यानमारमधील निर्यातदारांनी तुरीचा स्टॉक मागे ठेवलाय, त्यामुळे तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशात तुरीला सध्या 8,000 ते 9,500 हजारांचा सरासरी दर मिळतोय. रब्बी हंगामात देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली. देशांतर्गत 3,353 लाख टनांवरती उत्पादन पोहोचले. अन्नधान्य, कडधान्य, सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनात यंदा मोठी वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकार पिकांचा डिजिटल सर्व्हे करणारे आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांनी करारावरती स्वाक्षरी केली आहे. पिकांच्या नोंदणीसाठी केंद्राकडून डिजिटल पीक सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि हा सर्व्हे सरकारच्या अॅग्रीस्टॅक किंवा इंडिया डिजिटल इकोसिस्टम फॉर अॅग्रिकल्चरचा भाग आहे. राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्किट तयार करण्याची सूचना राज्यपाल बैस यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला केली आहे. त्याचसोबत शिवराज्याभिषेक दिनानिमित्तानं राज्यातील गडकिल्ले संवर्धन अभियान राबवण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. भंडारा शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी साचल्यानं याचा त्रास नागरिकांना होऊ लागतोय आणि तसंच वैनगंगा नदी शहराला लागून असल्यामुळे पाणी नाल्यामध्ये साचून रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी नगरपालिकेनं आत्ताच नालेसफाईला सुरुवात केली आहे. जालना शहरातील पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. जवळपास 1 तासाहून अधिक काळ ही गळती सुरू होती. मुंबईतील दादर माटुंगा प्रभादेवीत आज पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतोय. दादर परिसरात 1,450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचं काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे आणि या कामादरम्यान पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. बदलापूर जवळच्या बारवी धरणामध्ये 33% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पाण्याचं नियोजन करण्यासाठी एमआयडीसीकडून 15 दिवसातून एकदा पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे या काळात पाणी जपून वापरण्याचं आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आलंय.
भिवंडीमध्ये 55 गावांना पुराचा तर 6 गावांवरती दरडी कोसळण्याचा धोका आहे. भिवंडी तालुक्यातील गावांचा नुकताच सर्व्हे करण्यात आला आणि यानुसार संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना आणि दक्षता याबाबत सर्व ग्रामपंचायतींना तहसील प्रशासनानं सूचना केल्या आहेत. बीड शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. अपघात आणि ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येते. एका दिवसात 100 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. उन्हाळ्यात राज्यात वंदे भारतला तुफान प्रतिसाद मिळतोय. गेल्या 3.5 महिन्यात राज्यात 3,16,000 प्रवाशांनी वंदे भारतमधून प्रवास केला. सीएसएमटी शिर्डी, सोलापूर आणि नागपूर बिलासपूर या तीनही वंदे भारतला मोठा प्रतिसाद मिळतोय. सागरमाला प्रकल्पाअंतर्गत कोकणामध्ये 19 जलमार्गावरती रोरो सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मेरीटाईम बोर्डाकडून रुंदीकरण आणि खोलीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरती रोरो पॅक्सद्वारे मालवाहतूक लवकरच सुरू केली जाईल. मे महिन्याची सुट्टी सुरू असल्यामुळे मंत्रालयात शुकशुकाट आहे. अनेक अधिकारी कर्मचारी सुट्टीवरती असल्यानं कामकाजावरती परिणाम होतोय. त्यात मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी सुद्धा मे महिन्याची सुट्टी असल्यानं थोडी कमी आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडेरायाच्या विश्वस्त मंडळाचा निवडीचा वाद चिघळलाय. प्रशासनानं स्थानिकांची विश्वस्तपदी निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते. या मागणीसाठी जेजुरीकरांनी रास्तारोको करून अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी शनिवार रविवार सुट्टी असल्यानं भाविकांची प्रचंड गर्दी झाली आणि गर्दी पाहता व्हीआयपी दर्शन सुद्धा मंदिर संस्थांना वारंवार बंद करावं लागतंय. त्यामुळे मंदिर संस्थांचं नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. धाराशिव आगारातील प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये बिघाड झाल्यानं बसचं वेळापत्रक कोलमडलं. आगारातील 234 पैकी 144 तिकीट मशीन्स नादुरुस्त आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. तर या मशीन्स लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात अशी मागणी प्रवासी करतायत. धुळे शहरातील नदी आणि नाल्याकाठावरील अतिक्रमणाचा विषय गंभीर बनल्याने 31 मे पूर्वी ही अतिक्रमणं काढून टाकण्याचे आदेश पालिकेने दिलेत. याबाबत नगररचना विभागाकडून अतिक्रमणधारकांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. अन्यथा पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे जीवित किंवा वित्तहानी झाली तर महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही असं पालिकेकडून सांगण्यात आलंय. रायगड जिल्ह्याला गेली काही वर्ष पावसाळ्यात मोठ्या आपत्तींना तोंड द्यावं लागतंय. गेले काही वर्ष पावसाळ्यामध्ये नद्यांना पूर आल्यानं माणगाव, महाड, पोलादपूर या तालुक्यांना मोठा फटका बसला होता. पाटबंधारे विभागातर्फे याची दखल घेत सावित्री, काळनदी, नागेश्वरी, गांधारी या नद्यांमधून 12,77,983 क्युबिक मीटर गाळ उपसा करण्यात आला. नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थितीत असून तो 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हंगामात सरासरीच्या 96% पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वाळूचं वितरण सुटसुटीत, पारदर्शी आणि स्वस्त दरात होण्यासाठी शासनानं नवीन वाळू धोरण अंमलात आणलं. या धोरणानुसार जिल्ह्याच्या हिंगणघाट इथून 2 डेपोतून वाळू वितरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी घरकुलाच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात आली. माथेरानमधील ई रिक्षांना सध्या ब्रेक लागला असून त्यावरती लाल फितीची धूळ साचली आहे. न्यायालयीन प्रक्रिया तसंच नियंत्रण समितीच्या कचाट्यात या ई रिक्षा सापडल्यामुळे माथेरानकरांची पायपीट सुरू आहे. लवकरात लवकर पर्यटक तसंच विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा ई रिक्षा सुरू कराव्यात अशी मागणी केली जाते. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 92 नाल्यांची सफाई सुरू आहे. नालेसफाई योग्यरित्या सुरू आहे की नाही यासाठी केडीएमसी आयुक्तांनी पाहणी दौरा केला आणि यावेळी नालेसफाईची कामं योग्यरित्या न झाल्यास संबंधित ठेकेदारावरती कठोर कारवाई करून त्याला बिल न देता ब्लॅकलिस्ट करणार असल्याची तंबी देण्यात आली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे आणि होम प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडण्यात आला. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे अपघाताची भीती आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत तिथे जाण्याचे मार्ग बंद करावेत अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारनं या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. मात्र काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्यामुळे विद्यार्थी 3 दिवस सरकारी योजनेचा आणि 3 दिवस शाळेनं निर्धारित केलेला गणवेश वापरतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली जाते. यावरती आमदार यशोमती ठाकूर यांनी सूचक विधान केलं. सर्वांना सामावून घेतलं तर पक्षाचा परफॉर्मन्स आणखी वाढेल असं त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरती गंभीर टीका केली. कार्यक्रमाला शासकीय अधिकाऱ्यांनी धनानं मदत केल्याचा आरोप दानवेंनी केला. तहसीलदारांकडून 50,000, कृषी सहाय्यकांकडून 12,000 आणि तलाठ्यांकडून 6,000 रुपये कार्यक्रमासाठी गोळा केल्याचा आरोप ट्विटच्या माध्यमातून करण्यात आलाय. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये एका मद्यपीनं राडा घालत परिचारिकेला मारहाण केली आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा डॉक्टर आणि नर्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. अकोल्यातील कमला नेहरू नगरामध्ये गुरुवारी रात्री अल्पवयीन मुलाची हत्या झाली आणि किरकोळ वादातून मुलाची निर्घृण हत्या करून आरोपीनं पळ काढला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे. वाशिमच्या उपजिल्हा रुग्णालय परिसरातील रुग्णवाहिकेमध्ये जुगार खेळणाऱ्यांवरती पोलिसांनी धाड टाकून 3 आरोपींना अटक केली आणि ही रुग्णवाहिका अनेक वर्षांपासून कागदपत्रांशिवाय रुग्णांची वाहतूक करतेय आणि या रुग्णवाहिकेला नोंदणी क्रमांक नसल्यामुळे गैरकारभाराचा प्रश्न उपस्थित होतोय. नाशिकच्या सिडको परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घातलाय. दुचाकीवरून आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तसंच वाहनांचंही नुकसान केलं. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संशयितांना लवकर अटक न केल्यास पोलिसांवरतीच कारवाई केली जाणार आहे. मुंबईतल्या दादर स्थानकातील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांकावरून होणारा प्रवाशांचा गोंधळ लक्षात घेऊन प्रशासनानं एका ओळीत फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतलाय. तर पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक तेच राहणार आहेत, तर मध्य रेल्वेवरील पहिल्या फलाटाला 8वा क्रमांक मिळणार आहे. तर रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वे 8 ते 15 क्रमांक बदलण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मध्य रेल्वेवरती आज विशेष ब्लॉक घेतला जात असून विद्याविहार इथे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पहिला ओपन वेब गर्डर टाकला जाणार आहे आणि या कामानिमित्तानं मध्य रेल्वेतर्फे कुर्ला ते भांडूप स्थानकादरम्यान आज रात्री विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येतोय. यावेळी अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत आणि मेल एक्सप्रेस सुद्धा विलंबानं धावतील. तर उद्या रविवारी केवळ ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असेल, त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 पर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक असेल. 12वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आणि या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिवांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या परिचारिकांना लवकरच 5 दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाकडून याबाबत आश्वासन देण्यात आलं होतं आणि या पार्श्वभूमीवर 8 दिवसात निर्णय घेण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. युनियन बँकेला 260 कोटींचा गंडा घालण्यात आलाय. बँकेकडून कर्ज घेत ते बुडवणाऱ्या मुंबई स्थित पीएसएल कंपनी विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आणि यापूर्वी याच कंपनीनं एक्झिम बँकेला सुद्धा 105 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुन्हा दाखल झालाय. आणि बातम्यांसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.